मित्रमैत्रिणींनो नमस्कार. कामाच्या आणि महत्वाच्या गोष्टीच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लाडक्या बहिणीच्या संदर्भात काल पत्रकार परिषदेमध्ये महत्वाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. बऱ्याच चॅनलने अशा बातम्या दिलेल्या आहेत की आज 17वा हप्ता जमा झाला, 12 बँकांना पैसे जमा झाले. त्याच्यानंतर आमचं थंबनेल सुद्धा त्याच प्रकारचं आहे आणि लोकांना सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती या माध्यमातून मिळावी, कारण भ्रमित करणारे, चुकीची माहिती देणारे अनेक चॅनल्स आहेत. तर अशा चॅनल्सला आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर ते तुम्हाला सबस्क्राईब ठेवायचं, नाही ठेवायचं, चुकीची माहिती घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे. मात्र 17वा हप्ता कधी जमा होणार, खरंच जमा झाला का, ई केवायसी बाबत काय सूचना आलेल्या आहेत, ताज्या अपडेट काय आहेत, याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ज्यांना वडील नाहीत किंवा पतीही नाही तर अशांनी नेमकं कुणाचं आधार कार्ड टाकायचं, जी काय 18 नोव्हेंबर शेवटचे जे काही 4-5 दिवस आता उरलेले आहेत ई केवायसी साठी, तर त्याच्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. काल पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं, काही तथ्य सांगितली आणि त्या माध्यमातून पुढच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला कुठली महत्वाची कामं करायची आहेत हे या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहूयात की बऱ्याच अशा बातम्या आलेल्या आहेत की आज 17वा हप्ता रिलीज झाला, 12 बँकांना पैसे जमा झाले, तात्काळ हे करा, महिलांना 40,000 रुपये मिळणार, हे 2 तासापूर्वीच्या काही व्हिडिओ आहेत. तर अशा व्हिडिओची जी काही समाजामध्ये चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देत असतात, तर त्याच्यामुळे तुमची आमची भावनिक फसवणूक होते, दिशाभूल होते. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला त्याचं काय घेणं देणं, पण त्याचं घेणं देणं आहे, त्याचा परिणाम तुमच्या आमच्या समाज जीवनावर, समाज मनावर अतिशय गंभीरपणे परिणाम होतो. तुम्हाला जर याचा पडताळा पाहायचा असेल तर युट्यूबला तुम्ही टाईप करा हाऊ टू मेक, म्हणजे युट्यूब हे सगळ्यात विश्वासपात्र एक प्लॅटफॉर्म आहे. आणि लोकशाहीचे जे काही 4 आधारस्तंभ सांगितलेले आहेत तर त्या 4 आधारस्तंभामध्ये प्रचार प्रसार माध्यम ही एक विश्वासपात्र माध्यम आहेत की आरसा दाखवण्याचं काम यांनी केलं पाहिजे, सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या माध्यमांनी केलं पाहिजे. मात्र बरीच चॅनल हे टीआरपी वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या देतात आणि आमच्या जे काही अडाणी अशिक्षित महिला भगिनी आहेत तर त्यांची एक प्रकारे दिशाभूल करतात. एवढ्यावरच ही लोक थांबत नाहीत. तर तुम्ही युट्यूबला, मी बोलत होतो की टाईप करून बघा की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स, की आपल्याला असं वाटेल की आपल्या 8व्या-9व्या वर्गात शिकणारी मुलं मुली हे इंग्लिश वाक्य बनवण्यासाठी काहीतरी त्यांना इंग्लिशच्या वाक्यरचना भेटतील. मात्र त्या भेटत असताना त्यांच्या सोबतच त्याच नावाचे काही चॅनल्स तुम्हाला असे दिसतील की त्याच्यामध्ये अश्लील स्टोऱ्या सांगितल्या जातात. तुम्ही मराठी बोधकथा हे टाईप करा, बोधकथा टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्याच अशा अश्लील गोष्टी येतील की मामानं मामीला उसाच्या फडात अशा 12 भानगडी येतील, वहिनी एकटीच घरी होती. आणि मग त्याच्यात जर तुमची आमची 14-15 वर्ष वयोगटातील, 16 वर्ष वयोगटातील मुलं मुली जर अशा बातम्या पाहत असतील तर स्वाभाविक आहे, नैसर्गिक न्यायाने त्यांच्या भावना चावल्या जातात. आणि एकतर पहिली गोष्ट, लग्न जुळत नाहीत, जुळली तर टिकत नाहीत, मुलं मुली पळून जाण्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे. याला कारणीभूत ह्या गोष्टी आहेत आणि आपण आपल्याला काय याचं काही घेणं देणं नाही म्हणून आपण निवांत बसतो. तर खाली जे टायटल असते, त्या युट्यूबचं जे काही शीर्षक असते, तर त्या शीर्षक असा जर तुम्हाला बनावट, खोटा व्हिडिओ, दिशाभूल करणारा वाटत असेल, ज्यांचं थंबनेल पण चुकीचं वाटत असेल, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय करा की त्याच्या बाजूला, टायटलच्या बाजूला असलेल्या 3 टिंबावर क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली बुडात तुम्हाला रिपोर्टचं नाव दिसेल, इंग्रजीमध्ये REPORT रिपोर्ट. तुम्ही जर मराठी फॉन्ट वापरत असाल तर ते मराठीमध्ये दिसेल, रिपोर्ट करा किंवा तक्रार नोंदवा. आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मिस इन्फॉर्मेशन अशी त्याची तक्रार करा. ज्यावेळेस तुमच्या 10-15 जणांच्या तक्रारी जातील तर असे चॅनल हे युट्यूबला सस्पेंड करणं किंवा बंद करणं भाग पडते किंवा ते व्हिडिओ काढून टाकले जातात तसे. तर हे करा, एक चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे, समाजसेवेचं काम आहे. तर असो, आदिती तटकरे यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर सध्या 17व्या हप्त्याबाबत कुठलंही प्रयोजन नाही. निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्याच्या नंतर जानेवारी अखेर हे जे 17वा, 18वा, 19वा असे 3 हप्ते एकदम मिळण्याची शक्यता आहे, परंतु ते सरकारच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे अशा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. जर सरकारच्या याच्यात जर तरतूद झाली पैशाची तर 17वा हप्ता रिलीज होऊ शकतो. मात्र नोव्हेंबरचा जो काही 17वा हप्ता आहे तर तो रिलीज करण्याबाबत अजूनही सरकारकडून अशी कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. दुसरीकडे ई केवायसी बाबत जे काही आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना जी माहिती सांगितलेली आहे तर 18 नोव्हेंबर ही ई केवायसीची अंतिम तारीख सांगितलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या पोर्टलवर जवळपास 4 ते 5 लाख दररोज नवीन ई केवायसी होतात. मात्र हे पोर्टल दुपारी, संध्याकाळी किंवा दर तासा 2 तासाला ट्रॅफिक जास्त आहे, जाम आहे म्हणून क्रॅश होतं.
किंवा ते सर्व्हर चालत नाही बऱ्याच वेळा बसूनही. आणि बऱ्याच महिला आता भगिनी आमच्या, ज्यांना शेतातल्या कामे तशीच पडलेली आहेत, घरची कामं पडलेली आहेत, आणि अशा स्थितीत त्यांना कामधंदे सोडून त्या ऑनलाईन सेंटरवर बसावं लागतं. मोबाईलमध्ये ही केवायसी होते, परंतु मोबाईल व्यवस्थित नेटवर्क नसल्यामुळे चालत नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुदत वाढ देण्याबाबत अजूनही कुठलीही सूचना सरकारकडून दिलेली नाही, किंवा वेबसाईटमध्ये कुठलेही बदल केले नाहीत. बऱ्याच चॅनल्सने अशा बातम्या छापलेल्या आहेत की वेबसाईटमध्ये झाले असे चेंजेस वगैरे. तर आता हा व्हिडिओ बनवत असताना या घडीपर्यंत तरी कुठलेही चेंजेस झालेले नाहीत. आणि दुसरीकडे ज्यांना पती किंवा महिलांना नवरा नाही, तर अशांनी आम्ही लगेच पोर्टलवर त्या बाबतीत अपडेट करत आहोत, नवीन सुधारणा करत आहोत, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. आणि ती सुधारणा केल्याच्या नंतर वडील नसतील तर वडिलांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. मात्र या तटकरे ताईंना हे माहिती नाही की आमच्या जे काही महिला भगिनी आहेत, तर त्यांचे वडील कुणाचे 10 वर्षापूर्वी वारले, कुणाचे 15 वर्षापूर्वी मारले. बऱ्याच नोंदी ह्या ज्या आहेत, तर नोंदी सुखासुखी मिळत नाहीत, मृत्यू प्रमाणपत्र सुखासुखी मिळत नाहीत. कारण तुमची प्रशासकीय यंत्रणा एवढी स्ट्रॉंग नाहीये की 100, 200, 500 रुपये त्याच्या घशात घातल्याशिवाय त्या आमच्या महिला, अडाणी महिला भगिनींना ते मृत्यू प्रमाणपत्र देतील. ग्रामपंचायतकडे गेलं तर बऱ्याचदा ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे नोंदच नाही. कुठल्या तरी सरकारी दवाखान्यात मृत्यू झालेला असतो, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला असतो, किंवा एखाद्या दुसऱ्या गावामध्ये मृत्यू झालेला असतो. आणि अशा स्थितीमध्ये मृत्यू प्रमाणपत्र मिळवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणींचे असे प्रॉब्लेम आहेत की घटस्फोटित महिला असतील, तर घटस्फोटित महिलांनी त्यांच्या घटस्फोटाचं प्रमाणपत्र जे काय असेल तर ते अपलोड करावं, असं आदितीताईंनी सांगितलेलं आहे. मात्र आदितीताई, तुम्हीच तुमच्या कौटुंबिक न्यायालयाची खटल्यांची आकडेवारी घ्या, की प्रलंबित असलेल्या खटल्यांची आकडेवारी घ्या, की किती आमच्या महिलांच्या भानगडी सुरू आहेत. आणि अशा काही महिला आहेत की जर 1,00,000 खटले हे फारकतीसाठी किंवा घटस्फोटासाठी प्रलंबित असतील, तर लाखापेक्षा अधिक, त्याच्या दुप्पट तिप्पट महिला अशा आहेत की नवरा दारू पितो म्हणून त्या माहेरी राहतात, किंवा नवऱ्यासोबत, किंवा काही महिला नवऱ्यासोबत पटत नाही, म्हणजे टाळ्या दोन्ही हातांनी वाजत असतात, तर त्या माहेरी राहतात किंवा नवऱ्यापासून विभक्त राहतात, वेगळे राहतात, ते एकमेकांना बोलत नाहीत. मग नवरा त्यांना आधार कार्ड कशाला देईल, दिलं तर ओटीपी कशाला देईल, ह्या पंचायती. आणि याच्या आधी तुम्ही 17-18 महिन्यापर्यंत, 16 महिन्यापर्यंत त्या महिलांना लाभ दिला, मग तुम्हाला आताच का त्या केवायसीची गरज पडली? बरं, ती महिला खरी आहे का खोटी आहे? तर तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक येतं, रिकाम्या कामांना तुम्ही नको ते कामं त्या शिक्षक लोकांना लावतात, जत्रेच्या बंदोबस्तासाठी लावतात, वसुलीसाठी लावतात, आणि कुठली जनगणना करायला सांगतात, कुठलं निवडणुकीचं काम लावतात. आणि मग अशा कामात त्यांच्याकडून पडताळणी करून घ्या. तुमच्या गावामध्ये तुमचे पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडून पडताळणी करून घ्या की ही महिला खरी आहे का खोटी आहे. तुमच्या अंगणवाडीच्या आमच्या महिला भगिनी येतात, त्या प्रत्येक कार्यात तत्पर असतात. त्यांना मानधन मिळो न मिळो, लॉकडाऊन मध्ये त्यांनी तोंडाला फडके बांधून बाकी सगळे पळून गेले होते, पण त्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या, त्यांच्या मार्फत करून घ्या, त्या करतील खुशीनं काम. मात्र हे अपलोड करा, ते अपलोड करा, हे सांगू नका कृपया, नाहीतर तुमची ती खिरापत बंद करून टाका. आतापर्यंत फक्त 1 कोटी महिलांची केवायसी झाली आहे असं तुम्हीच सांगताय, आणि अजून 2-2.5 कोटी महिला एकूण आहेत, तर अजून 1-1.5 कोटी ह्या 5 दिवसात कसं होणार? बऱ्याच महिलांच्या खात्याला, मोबाईलला आधारला लिंक नाहीये, आधारला मोबाईल लिंक नाही, ओटीपी येत नाही, 10 मिनिटं बसतात तरी ओटीपी येत नाही. आधार सेंटरवर जातात, ते आधारचं सर्व्हर चालत नाही, तिथं गर्दी झाली, 125 रुपये फुकट तिथं द्यावं लागतात, 125 रुपये त्याच्या पावत्या तुम्हाला दाखवतो आम्ही स्क्रीनवर. तर हे असं, हे कुठंतरी बंद करा. भीक नको पण कुत्र्यावर अशी कंडिशन तुमची झालेली आहे, आणि तुम्हाला द्यायचं तर सुखासुखी द्या, ह्या अशा बेजाऱ्या काढून देऊ नका. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील, कॉमेंट असतील, तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.